छगन भुजबळ भाजपच्या वाटेवरती आहेत। अंजली दमानिया यांनी असा दावा केलाय। भाजप त्यांना देश पातळीवरती ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करताय। भाजपने असं करणं दुर्दैवी आहे। अंजली दमानिया यांनी असा हल्लाबोल केलेला आहे। तर अंजली दमानिया यांचा दावा भुजबळांनी मात्र फेटाळलेला आहे। काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरं तर कळलं होतं की भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार आहे। तर खरं तर तेव्हा मला म्हणजे वाटलं नव्हतं असं काही होईल, पण जेव्हा आत्ताच हल्लीच मला जेव्हा पुन्हा कळलं तेव्हा ते मला अतिशय धक्कादायक असं वाटलं। मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे। ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या। त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना नाही का म्हणाल्या त्या, पण ठीक आहे। आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, आणखी नवीन काय होणार ना। छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे। राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे। मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलीताई दमानियाला माझी आहे। सध्या भुजबळ हे अजित पवार गटाचे राहिलेले नाहीत, तर ते भाजपच्या एका प्रमुख नेत्याच्या बोटावर, इशाऱ्यावर आणि त्यांच्या तालावर नाचणारे नेते राहिलेले आहेत। त्यामुळे भाजपा भुजबळांना घ्यायला आतुर असली तरी मला असं वाटतं की ज्या भाजपानं भुजबळांना 2.5 वर्ष जेल दाखवलं त्या भाजपा त्यांना घेईल आणि आपलं नाक कापून घेईल असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।